हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी सन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला। या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती जाणून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते, त्यांचे नाव संभाजी। अफजल खानाने त्यांना छलकपट करून ठार मारले होते। शिवरायांना एकूण 8 पत्नी होत्या। राणीसाहेब सईबाई सईबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या, तसेच त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या। सईबाईंचा शिवरायांशी विवाह दिनांक 17 एप्रिल 1640 रोजी झाला होता, तर सईबाईंचा मृत्यू दिनांक 5 सप्टेंबर 1659 रोजी किल्ले राजगडावरती झाला। राणीसाहेब सोयराबाई स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांची बहीण सोयराबाई मोहिते शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी सईबाईंच्या पश्चात शिवरायांच्या पट्टराणी म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या। सोयराबाईंचा शिवरायांशी विवाह बंगळूर येथे 1642 रोजी झाला होता। राणीसाहेब सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या। राणीसाहेब पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या। पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरती सती गेल्या। पुतळाबाईंच्या मृत्यूचे ऐतिहासिक कागदपत्रांमधून मात्र वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात। राणीसाहेब लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या। राणीसाहेब सकवारबाई गायकवाड या मुंडव्यांच्या शूर गायकवाड घराण्यातील होत्या। त्यांचा शिवरायांशी विवाह 10 जानेवारी 1657 रोजी झाला होता। राणीसाहेब काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या। त्यांचा मृत्यू 16 मार्च 1674 रोजी रायगडावरती झाला। राणीसाहेब गुणवंताबाई या स्वराज्यातील इंगळे घराण्यातील होत्या। शिवाजी महाराजांना 2 पुत्र होते। सईबाईपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता, त्यांचे नाव छत्रपती संभाजी महाराज। त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आणि मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला। सोयराबाईंपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता, त्यांचे नाव राजाराम महाराज। त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावरती झाला, तर मृत्यू 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावरती झाला। शिवाजी महाराजांना एकूण 6 मुली होत्या। सईबाईंपासून शिवरायांना 3 मुली झाल्या होत्या। प्रथम कन्या सकवारबाई उर्फ सखूबाई यांचे लग्न महादजी निंबाळकरांशी झाले होते। द्वितीय कन्या रानूबाई यांचा विवाह अतलाजी जाधव यांच्या घराण्यात करून दिला होता, तर तृतीय कन्या अंबिकाबाई यांचा विवाह हरजीराजे महाडिक यांच्याशी करून त्यांना कर्नाटकची जबाबदारी दिली होती। सोयराबाईंपासून शिवरायांना एक कन्या होती, त्यांचे नाव दीपाबाई। त्यांचा विवाह विश्वासरावांशी करून दिला होता। राणीसाहेब सकवारबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती, त्यांचे नाव कमळाबाई। त्यांचा विवाह सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी यांच्याशी झाला होता। राणीसाहेब सगुणाबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती, त्यांचे नाव राजकुंवरबाई। त्यांचा विवाह शिवरायांनी गणोजी शिर्के यांच्याशी करून दिला होता। शिवाजी महाराजांच्या सुना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई या पिलाजी शिर्क्यांची कन्या होत्या, तर राजाराम महाराजांचे एकूण 4 विवाह झाले होते। जानकी राणी या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या। ताराराणी या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या। राजसबाई या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या, तर राजारामांचा 4था विवाह अंबिकाबाईंशी झाला होता। शिवाजी महाराजांची नातवंडे राणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र
शाहू महाराज. 18 मे 1682 साली शाहूंचा जन्म झाला होता. पुढे ते सातारा गादीचे वारसदार झाले. शाहूंचा मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा येथे झाला. तर इतिहासामध्ये संभाजी महाराजांना भवानीबाई नावाची एक मुलगी असल्याचा देखील उल्लेख आढळतो. राजाराम महाराजांची मुले. ताराबाईंपासून शिवाजी दुसरे. त्यांचा जन्म 9 जून 1696 रोजी झाला होता. तर कन्या अंबिकाबाई होत्या. राजसबाईंपासून संभाजी दुसरे. त्यांचा जन्म 23 मे 1698 रोजी झाला. तर कन्या सोयराबाई या होत्या. मित्रांनो, ही होती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती. जय शिवराय, जय महाराष्ट्र.